नमस्कार, आले मी परत तुमच्यासाठी झटपट अगदी 2 साहित्यात होणारी बर्फी तोंडात टाकताच विरघळणारी बरं का. आणि अगदी 15 मिनटं तर नाही सांगणार मी, पण अर्ध्या तासात नक्की अशी खमंग आणि तोंडात विरघळणारी बर्फी तयार होते. तर आता टिफिनची रेसिपी नाहीच आहे. आता बाप्पा आलेले आहेत, रक्षाबंधन आलेलं आहे, त्यासाठी तुमच्यासाठी बर्फी नको का? म्हणूनच ही रेसिपी खास तुमच्यासाठी. रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय केलं, इथे ओला नारळ घेतलेला आहे, त्याची पाट संपूर्ण काढून घेतलेली आहे, म्हणजे जो काळा भाग असतो तो. मिक्सरला छान ते फिरवून घेतलं. त्यामध्ये अगदी पाव कप फुल क्रीमचं दूध होतं, म्हणजे मलईदार दूध होतं, ते घातलं. चवीनुसार साखर घातली. प्रमाण असं परफेक्ट मी तुम्हाला सांगत नाही आहे, तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता. इथे छान ते कढईमध्ये घातलं, वेलची पूड घातली, 1 चमचा साजूक तूप घातलं आणि छान ते स्लो गॅसवर परतायला सुरुवात केली. आणि नंतर काय केलं, घरामध्ये एक आंबा पडलेला होता, मस्त मी आंबा घेतला, त्याची प्युरी केली. आणि आणखी एक गोष्ट, त्यामध्ये ना मी पाव वाटी अगदी मिल्क पावडर घातली आहे बरं का. ते तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं, पण म्हटलं सांगावं, उगाचच चव वगैरे बर्फीला आली नाही तर तुम्ही म्हणाल काहीतरीच सांगते. मस्त मिल्क पावडर घालून केशरचे दोरे घातलेले आहेत, आंब्याचा पल्प त्यामध्ये घातला आणि छान ते मंद गॅसवर परतत राहिले. आता ते अगदी कढईला सुटेपर्यंत, म्हणजे हे मिश्रण जे आहे कढई सोडेपर्यंत त्याला छान परतत राहिले. अगदी कोरडं करायचं नाही बरं का, थोडंसं ओलसर राहायला हवं. अशा पद्धतीचं झालं की ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं. त्यामध्ये हे गरम असतानाच मिश्रण छानपैकी थापून घ्यायचं. तुम्हाला आवडत असतील ड्रायफ्रूट टाका, नाही टाकले तरी याला चव अगदी भन्नाटच येते. इथे मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत. नंतर फ्रीजमध्ये 15 मिनटं सेट करायला ठेवलं आणि नंतर त्याच्या छान वड्या पाडून घेतल्या. तुम्हाला लाडू करायचे असतील तर लाडू करा. आता बाप्पा आलेले आहेत, रक्षाबंधन आहे, तर नक्की ही बर्फी ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं. आणि रक्षाबंधनला ही बर्फी नक्की ट्राय करून बघायची. चला तर मग आता रेसिपी तयार आहे. पटकन ही रेसिपी बघायची आणि लाईक करायला विसरायचं